हाय हॅलो नमस्कार. पब्लिक विषय असं झालेला आहे की आता तुम्ही बघितलं असेल बाई कितीतरी वर्ष झाली माझा ब्लॉग आला नव्हता. म्हणजे मी गोव्याला गेलोय, गोव्याचा सुद्धा मी ब्लॉग टाकला नाहीये सिरियसली. मधल्या मध्ये गोव्याच्या ब्लॉग लिटरली टाइमलाईनवर सगळ्या गोष्टी आहेत पण मी केला नाही. पण आता विषय असा आहे मी तो पण ब्लॉग टाकतो, सगळ्या गोष्टी करायत. बाई काय करू जायचंय कुठंतरी. अचानक लक्षात आलं की बाई ब्लॉग करू. 24 तारखेला संध्याचं लग्न आहे आणि आम्ही उद्या चाललोय. उद्या 22 तारीख आहे. ज्या दिवशी ब्लॉग अपलोड होईल त्या दिवशी तुम्हाला तारीख कुठली असून माहित नाही. एका मित्राची एंगेजमेंट आहे पुण्यात. 23 तारखेला बार्शीला जाणार आहे. 23ला हळद, 24ला लग्न. असं तर मला असं एक्साइटमेंट मध्ये होतो मी काय करू आणि मला असं वाटलं की चला आता ब्लॉग करू. बाई एवढ्या दिवसांनी ब्लॉग करायचं मला. बाई तुम्हाला खोटं नाही बोलत, या ब्लॉगला लय मजा येणार आहे, लय मजा येणार आहे. आता माहित नाही कुठपर्यंत माझ्या लक्षात राहतं शूट करायचं, पण ब्लॉगला लय मजा येणार आहे भाई. तुम्हाला पुढं हळूहळू गोष्टी समजतील, काय विषय नाही. चला तर मग बघूयात काय होतंय पुढं. सो गाईज सकाळचे वाजलेत 7 आणि हे बघा इकडे आम्हाला आवरायचंय. तर शेट काय करू राहिली शेट. ओ गोरे शेट निघालोय पुण्याला. ब्लॉग सुरू केलाय काल रात्रीपासूनच केलाय. तर अशा प्रकारे हे माझे मित्र छान ते आलेत आणि आता आम्ही निघालोय. अरे इथंच 8 वाजलेत. नवरदेवाचा फोन येऊन गेलाय. नाही कोणाच होता आपण लावला हा, तरी बी येऊन गेलाय छाप करायसाठी. आणि त्यात हा असा मूर्खपणा करतो तुम्ही समजून शकता. 8:15 झाले तरी आम्ही इथं ब्लॉग काढत बसलोय. कुठपर्यंत आलोय आपण आता नगरच्या बऱ्याच पुढे केडगाव पर्यंत आलोय. आपल्याला पुण्याला जायचंय. किती वाजता एंगेजमेंट? 10:30 वाजता. 10:30 आपला टाइम आहे. नाही 10:30 आपला टाइम आहे. 10:30 पण आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या इथले कोणतेच लग्न किंवा एंगेजमेंट ऑनलाईन लागलेले नाही. ह्याच विश्वासावर आपण आजपर्यंत उशीर करत आलेलो आहोत. बघूयात काय होतं. बोल भाई आम्ही घरापासून 300 मीटर लांब आलो. बोल भैया काय ना काय किती वाजले बेटा? आता वाजले आहेत 11:30. आणि आमचं स्ट्रगल बघा. आम्ही इथंच कपडे बदलतोय. दिस इज मयूर आणि दिस इज मी. आता आलं आम्ही. अंडे कुठं आलं आपण? आता मला थर्ड झाला. हे बघा. चला डायरेक्ट रूम मध्ये एंट्री आहे. नवरदेव जागेवर. हे देखो यहाँ पे भी चालू है. भरत मिला. खुशी बघितली खुशी बघितली का? हे ब्लॉग मध्ये माझं पण घे. डॉक्टरची पतंग पुल्लीवर कटली. चला माझ्या ब्लॉग मधून नवरदेव गेला निघून पण चला की पुढे.
4 वेळी दिलं तर ऐकवतो. वा वा. गालावर उघडणाऱ्या आसवांची नदी झाली, गालावर उघडणाऱ्या आसवांची नदी झाली, त्यांना सावरायला तुझे दोन्ही हात काठ झाले. बेफान प्रवाहाला दिशा मिळाली, मी तुझा झालो आणि माझ्या आयुष्याची नांदी झाली. आलो त्याच्यासाठी. केक कापायचं 5 मिनिटात. हो ब्लॉग बनवत आहे. कसं दिसतंय बघितलं की आम्ही याच्याबरोबर नाही. तुझं हॅपी बर्थडे नाही म्हणला. हॅपी बर्थडे म्हणणार. आप भी. तू काय म्हणशील? हॅपी बर्थडे डॉक्टर. बर्थडे के आज प्लॅन बोलो अभी. खुर्ची ज्या खुर्चीवर पंख्याची हवा आहे तिथे जाऊन सांग आता प्लॅन. आपला नंबर थंड हवेच्या ठिकाणी मग आपण सीधे ऍक्शन नको रे एवढं. तुझ्या डोक्यात खुर्ची. चला चला जेवायला चला जेवायला चला. मी भेटायला तुझ्या आधी विचारायला आले मला जेवायचं काय. चला जेवायला. तुम्हाला नाही जेवायचं का भाई मावशी? चला की बापरे. हे तर कधीही प्रसन्नच असतात म्हणजे छान जेवण करून येतो ना. अक्षरच्या व्हिडिओला न्याय दिला. थँक्यू थँक्यू सो मच मयूर. थँक्यू मयूर. तू कसा बनवण्याची गोष्ट याला काय म्हणतात माहिती आहे का?